नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं, संगीता खूप रडत असते. काजल कपड्यांच्या घड्या घालत असते, परंतु आईला अशा अवस्थेत पाहून ती आईला समजावू लागते. आई तू शांत हो, काही टेन्शन घेऊ नको, होईल सगळं व्यवस्थित. आता संगीता रडतच म्हणते की अगं मी कशी शांत राहू, माझ्या जावई बापूंवर आज जीवे झालेले आहे आणि तू मला शांत राहायला सांगतेस. अगं जो जावई सतत दुसऱ्यासाठी अगदी रक्ताचं पाणी करत असतो, प्रत्येकावरती जे संकट येतं त्या संकटामध्ये धावून जातो, लोकांची मदत करतो आणि आज मात्र त्याच्यावर ही वेळ आलेली आहे. आपण कसं शांत राहायचं? प्रत्येक माणसाला तो या संकटामधून बाहेर काढतो. प्रत्येकासाठी धावून जातो आणि आपण सुद्धा त्याच्यासाठी काही करायला नको आहे का गं? आपल्याला सुद्धा किती वेळा त्यांनी मदत केली आहे. आपल्याला सुद्धा त्यांनी किती संकटातून बाहेर काढावं लागलेलं आहे. त्यावर हे सर्व ऐकून काजल म्हणते की आई आपण तर साधी माणसं आहोत अगं. आपल्यापेक्षा ते खूप मोठे आहेत, त्यांच्या ओळखी आहेत आणि त्याचा फायदा त्यांना जास्त होऊ शकतो. त्यामुळे आपण एक काम करू शकतो. हे बघ, संगीता म्हणते अगं तुझं बरोबर आहे, परंतु आपल्या हातात काहीच नाही. आपण एक काम करू शकतो. त्या माणसाच्या सुटकेसाठी देवाजवळ प्रार्थना तर नक्की करू शकतो ना. देवाला नक्कीच आकडं घालू शकतो ना. देवाचा धावा आपण करू शकतो. मला माहिती आहे माझा गणूबाप्पा नक्की माझं सर्व काही ऐकेल. तेव्हा आता संगीता गणूबापू गणूबापू म्हणजे गणपती बाप्पाकडे धावा घेते आणि देवघरामध्ये जाऊन पूजा करत बसते. गणपती बाप्पांना साकडं घालते की माझ्या आदवेची सुटका कर, माझ्या जावई बापूंची सुटका कर. गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यामध्ये ठेवते आणि अभिषेक करत असते, रडत असते. संकटातून माझ्या जावई बापूंना बाहेर काढ, हा मंत्र ती म्हणत असते सतत. ओम गणगमतेन महा हा मंत्रसुद्धा ती म्हणत असते आणि रडतच हात जोडत म्हणते की गणूबाप्पा, अरे काय हे केलंस तू? रोज मी तुझ्या पूजा करत होते ना, रोज बागेमधून तुझ्या आवडीचं फूल जास्वंदीचं मी तुझ्यासाठी आणत होते. अरे तुझ्या संकष्टीचा मी उपवास करते आणि दर उपवासाला मी तुझ्या आवडीचे मोदकसुद्धा बनवते आणि तरीसुद्धा तू आज असा वागतोयस. आणि तू का असा वागतोयस? माझ्या जावई बापूंची सुटका कर. इतक्या गुणी माणसासोबत तू असं का केलं? असं का वागतो आहेस? बाकीच्यांचं काय करायचं ते कर. संगीता ही देवाची आराधना करत असते, देवासमोर हात जोडून रडत असते. जोपर्यंत तू माझ्या जावई बापूंना या संकटामधून बाहेर काढू शकत नाही, तोपर्यंत मी पाण्याचा अन्नाचा थेंबही घेणार नाही, अशी प्रार्थना करलेली असते आणि देव देखील पाण्यात ठेवलेले असते. देवा तू सगळ्यांचा बाप्पा आहेस, त्यामुळे तू लवकरातल्या लवकर सगळ्यांना या संकटातून बाहेर काढ. माझ्या जावई बापूंना बाहेर काढशील ना गणूबाप्पा, अशी म्हणून ती देवाकडे प्रार्थना करत असते. तुझ्यासाठी मी अगदी हवे तसे मोदक बनवीन, पण माझ्या जावई बापूंना यातून बाहेर काढ. काजलला देखील हे सर्व पाहून खूप वाईट वाटत असतं. संगीता रडत असते. काजल संगीताजवळ जाऊन बसते आणि म्हणते आई काळजी करू नकोस, स्वतःला आवर, सगळं काही नीट होणार आहे. आपलं इथून पुढे आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे, तू काळजी करू नको. संगीता हात जोडते आणि रडत रडत म्हणते हो सगळं काही नीट होणार आहे, माझ्या गणूबाप्पाला सगळं ठीक करावंच लागेल. असं म्हणत त्या दोघींनीही देवाकडे मनोमन प्रार्थना केलेली असते.